Cancer Healer Center, a new beginning. पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्या थांबेना. सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार. कुपवाडा आणि बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेवर गोळीबार. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर. इंधन भरण्याच्या उद्देशानेच विमान पाकिस्तानमध्ये उतरलं. पाकला मदत पुरवल्याच्या बातम्यांवर टर्की सरकारचं स्पष्टीकरण. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे 2 नवे व्हिडिओ समोर. गोळीबारांचे आवाज आणि भीतीनं पर्यटक स्वतःचा बचाव करतानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद. जम्मू काश्मीरमध्ये सैन्याकडून 36 ठिकाणी सर्च ऑपरेशन. पहलगाम हल्ल्यानंतर सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध. सीमेवरील 3 पर्यटन स्थळं बंद. हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? सरकारने हल्ल्याची जबाबदारी घ्यावी. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलं. पीडित कुटुंबाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो. विजय वडेट्टीवार. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. चंद्रहार पाटील यांनी श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने यांची भेट घेतली. सूत्रांची माहिती. दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक. या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे उद्घाटन करणार. VKC येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. 2023 मध्ये जाहीर सभेत दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर झाली होती अटक. नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार ऑनलाईन विक्रीला. ऐतिहासिक तलवारीसाठी राजे मोधोजी भोसले लिलावात सहभागी होणार. राजे मोधोजी भोसले यांचा केंद्र आणि राज्य सरकारशी संपर्क. नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आता उपसंचालक उल्हास नरडसह 2 निलंबित. अटकेच्या 15 दिवसानंतर निलंबनाचे आदेश. निलेश मेश्रामवर देखील अखेर निलंबनाची कारवाई. रत्नागिरी जिल्ह्यात 7,753 लाडक्या बहिणी अपात्र. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसाणकर उद्या निवृत्त होणार. मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रितेश कुमार सदानंद दातेंच्या नावाची चर्चा. वांद्रे किल्ल्याजवळ सिलिंगच्या अतिरिक्त जोडरस्त्याला मान्यता. वांद्रेपाली हिल रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 25%च पाणीसाठा शिल्लक. धरणातील घटत्या पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलप. बदलापूर स्टेशनवर प्रवाशांची चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. रेल्वे प्रशासनाचं नियोजन चुकलं तर विदारक परिणाम दिसतील. राजू पाटलांची व्हिडिओ ट्विट करत टीका. भांडूपमध्ये काही भागात आज पाणीपुरवठा बंद. जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी पहाटे 3:30 पासून सकाळी 11:30 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. IPLमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची 35 चेंडूत शतकी खेळी. वैभव ठरला IPL स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज. राजस्थानकडून गुजरातचा 8 विकेट्सने पराभव. Cancer Healer Center, a new beginning.